जय शिवराय मित्रांनो, आज आपण आलो आहे गाव बेडग, तालुका मिरज, जिल्हा सांगली. इथं आपण पाहायला आलो एक छोटंसं पण एक सुंदर पद्धतीने केलेलं शेळीपालन आहे. जिथं आज आलेलो आहे आपण, त्यांचं नाव आहे ऋषिकेश ओमासे. बेडग गावामध्ये आहेत, राहतात ते. आणि छान एक शेतात त्यांनी आपलं छोटंसं पशुपालन आणि शेती असं व्यवसाय ते करत आहेत. आज त्यांना भेटूया, त्यांची मुलाखत घेऊया, ते सगळं कशा पद्धतीनं करतात ते जाणून घ्या. मित्रांनो, हे आहे ऋषिकेश दादांचं शेळीपालनचा शेड. फार सुंदर पद्धतीनं अगदी स्वस्तात आपल्या शेतात जे उपलब्ध होते त्या साहित्यापासून बनवलेलं दिसतंय. आणि ह्या कडक उन्हाळ्यात आतल्या बाजूला जनावरांना थंड राहण्यासाठी अशा पद्धतीचा शेडचा फार उपयोग होतोय. आतून पाहूया शेड. दादा नमस्कार. नमस्कार. बघूया तुमचं शेड. मग आत आल्या आल्या तापमानातला फरक जाणवतोय. बाहेर जितकं गरम आहे त्याच्या जवळपास 4-5 डिग्री नाही तर कमी हे आहे, गरम आहे. ऋषिकेश दादा नमस्कार. काकू नमस्कार. हे फार छान शेड केलंय तुम्ही. पहिला मला तर शेळ्यांच्या माहितीच्या अगोदर मला शेडची माहिती द्या, कारण मला शेड फार आवडले तुमचं. हे शेडचं बांधकाम कसं केलंय तुम्ही? कोड रवले आणि साईडला जाळी मारून कणी वर खाली एक शेडनेट वर एक शेडनेट आणि त्याच्यामध्ये कागद, म्हणजे पाऊस आत येऊ नये म्हणून. पाऊस आत येऊ नये. हेच केले. साईडला असा कोड घेऊन कणी म्हणजे वापरला. हे कुठल्या झाडाची वापरला आपण? शेवग्याची. वरती पण ही शेवग्याचीच आहे. शेवगाचा. बरोबर. आणि त्याच्यावर ग्रीन शेडनेट आणि वरती कापड मारून ताडपत्री मारून हे केलं तुम्ही. ताडपत्री मारून केलं. टेम्परेचरला भरपूर फरक पडला. शेळ्यांना गार आणि बसायला झालेला आहे जागा. ठीक आहे काकू, मला सांगा आता तुम्ही शेळी पालन कधीपासून करताय? आम्ही एक लई दिवस, एक 10-15 वर्ष झाली. 10-15 वर्ष झाली. बरोबर. म्हणजे थोडे करत वाढवा लागलो. थोडं करत वाढायला. सुरुवातीला किती घेतल्या होत्या? सुरुवातीला 2 घेतले. 2 घेतल्या होत्या. बरोबर. आता तुमची संख्या साधारण 12-13च्या आसपास दिसते मला इथं. बरोबर. मग ह्याचं उत्पन्न कसं आहे तुम्हाला? कशापासून उत्पन्न करता? पिल्ली विकून घेता, कसं घेता, काय? आम्ही पिल्ली विकून उत्पन्न घेतो. पिल्ली विकून घेता? शेळ्या विकत नाही, शेळ्या ठेवतोय. शेळ्या ठेवताय आणि पिल्ली पाटा उद्यात, बोकडं उद्यात, ती विकून त्यांची उत्पन्न घेतो. बरोबर. चालतं. मग शेती करत आपल्या ह्याच्याकडे लक्ष देताय तुम्ही? हो, शेती करतोय. मिस्टर कामाला जाते. बरोबर. की गाया आहेत, मसरा आहेत, ह्याच्यावरनं आम्ही सगळं हे बघत ही बघतो. अच्छा. आणि ऋषिकेश दादा तुमचं कसं असतं दिवसभराचं नियोजन? हे तर माझं सकाळी उठलं की शेणगण काढायचं आणि जनावरांचं वैरण आहे. त्याला उठल्या साफसफाई करायची पहिला. मग त्यांची धारा काढायच्या. मग धारा काढल्यावर त्यांना भरडा पाणी करायचं आणि नंतर वैरण घालायची. अच्छा. खाली आपला हत्ती कसा आहे, हत्ती कसा आणायचा, कुट्टी करायची त्याची आणि वैरण त्यांना घालायचं. बरोबर. शेती साधारण किती आपली इथं आता? शेती आपली 1.5 एकर. होय काय? मग त्यात तुम्ही वैरणीला किती गुंतवताय आणि बाकी किती असतं तुमचं? आपली 1/2 एकर हत्ती कसं आहे ते. 1/2 एकर हत्ती कसं आहे आणि बाकी 1 एकर मध्ये वेगवेगळे पिकं घेतात? वेगवेगळे पिकं घेऊन कणी. बरोबर. चालेल. बाकी मग शेळ्यांचं मला सांगा, शेती बरोबर तुम्ही करताय, तुम्हाला हा उद्योग फक्त शेळी पालन म्हटलं तर परवडतोय का? शेळीपालन म्हणलं परवडतोय. खरं सगळं जरा केलं पाहिजे. नाही म्हणजे एका धंद्यावर अवलंबून प्रत्येक धंदा थोडा केला पाहिजे. शेतीसोबत जे पूरक व्यवसाय आपल्याला ते करता आले पाहिजे. मला आता सांगा, तुमची आता शेळ्यांची जी विक्री होते, मग त्यासाठी फक्त तुमच्या घरचीच पिल्लं विकता का तुम्ही बाहेरून पण काय आणता पिल्लं? जर शेळ्या व्यवस्थित गाव जाऊन जर वेळेवर पिल्ली झाली नसली की नाही, तर आम्ही बाजारात पिल्ली विकत आणताय. बरोबर. मग त्यांना मोठं करून विकताय? त्यांना मोठं करून विकायचं. मग ते कुठे विकताय? कसं? तुमची घरची पिल्लं पण कुठे विकताय आणि ती पण आणली कशी विकता? कुठे विकताय? आमची घरची पण पिल्ले असं इथं घरातच येऊन गिराईक घेऊन जाते. बरं. म्हणजे कोणत्या कारणासाठी विकताय? कोणत्या कारणासाठी म्हणजे आम्ही ईदसाठी, उरसासाठी, जत्रेसाठी किंवा सांभाळण्यासाठी? कोण उरसासाठी नेते, कोण जत्रेसाठी नेते, कोण सामान्यासाठी नेते. बरं. कोणी वापरले नाही. म्हणजे कसं गिरायक येईल तसं तुम्ही एकाच उद्दिष्ट ठेवून राहिला नाही. आपल्याला जर व्यवस्थित रेट आला, गिरायक आलं तर तुम्ही देताय त्यांना? व्यवस्थित रेट जर आला तो कसाला पण येऊ द्या, आम्ही त्याला देऊन टाकतो. बरोबर. चालते. बाकी मग आता तुम्हाला आणि तुम्ही हत्ती कसं सांगितलं, आणि वैरणीसाठी कसं करताय यांचं? आणि वैरण बांधावरची शोबाब, लिंबाची ढाकं हेच आणून घालतोय. परत आपला पानमळ्यातली वैरण, शेवराशी पानमळा आपला पानमळ्यातून वैरण मिळते आपल्याला. शेवगा शेवरी वगैरे. शेवगा शेवरी तो. बरोबर. मग छान आहे. म्हणजे ते पानमळ्यासोबत ऍडिशनल जे इन्कम मिळते ते ह्याच्यातून आपल्याला हे वापरता येते. बरोबर.
आणि मला तर तुमचं एक ह्या गोठ्या असा गोठा बांधण्यामागचं काय तत्व होतं, तुमचा काय विचार होता ते? असा गोठा बांधण्यामागचा तत्व माझं गणी गोट्यावर खर्च कमी बरं आणि आपल्या शेळ्या ज्या आहेत याच्यावर खर्च जास्त, म्हणजे एकदम जास्त गुंतवणूक गोट्यात करायची. गोठ्यात करून नये. हा. म्हणजे पहिला जे आपलं- ह्या व्यवसायातलं मुख्य आहे हा, मुख्य. जनावर आहे, शेळ्या आहेत, हा. त्यांच्यात जास्त गुंतवणूक करा असं तुम्हाला म्हणायचं. गोठ्यावर जास्त- गोट्यावर जास्त गुंतवणूक न करता शेळ्यावर जास्त गुंतवणूक केली की नाही बरं. आपल्याला मोबदला पण त्या पद्धतीने मिळणार. बरं बरं. आता जो तुम्ही हा गोठा केलाय त्याच्यात तिन्ही ऋतूमध्ये तुम्हाला काय त्रास होत नाही, व्यवस्थित राहतात तिन्ही काही ऋतूमध्ये? त्रास होत नाही. बरं 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 चालेल. आता हे जे तुम्ही पिल्लं वगैरे तयार करता विकता, मग त्यांच्या खाण्यापिण्याची काही विशेष काळजी घेता काय? खाण्यापिण्याची त्याच्या शेंगपेंड, मका, बरं परत गहू, बरं. तांदूळ हे तांदूळ खुराक मध्ये देतात त्यांना? खुराक मध्ये हे देतो. किती वेळ देतात? सकाळ संध्याकाळ 2 टाइम देतात का 1 टाइम देतात? सकाळ संध्याकाळ 2 टाइम देतो. 2 टाइम देतात. 2 टाइम देऊन आणि दुसऱ्या आम्ही म्हणजे आम्ही घालतो. बाजारात पिल्ली विकत आणतो की नाही हा तेव्हा आणल्या लगेच त्या लसीकरण ते व्यवस्थित पहिला करून घेतो. बरं बरं बरं. म्हणजे लसीकरण महत्वाचं आहे. लसीकरण महत्वाचं. जंतुनाशक पण जंतुनाशक जंतुनाशक औषध. औषध. मग आता हे तुम्ही दोघं मिळून करता, हा. काकू आणि तुम्ही, होय. म्हणून एवढं सगळं सांभाळता. होय. छान आहे. आणखी आपल्यात आता मोठी जनावर पण आहेत ना, होय, मोठे जनावर पण. त्यांच्याकडे जाऊया बघूया त्यांना कसे कसे. ऋषिकेश दादा, आता आपली जी मोठी जनावर म्हशी गाई वगैरे आहेत त्यांची आम्हाला द्या थोडक्यात माहिती, कसे कसं आहे आपलं इथलं नियोजन. आपल्या घरच्याच म्हशी आहे दोन्ही पण. बर. हे दुसऱ्या वेताचे आहे हा. आणि पहिल्यावर आहे. ही आहे ती दुसऱ्या वेताची आहे आणि ती पहिला रो आहे. ह्या घरच्याच आम्ही घरच्या घरी तयार केलेल्या आहेत, म्हणजे तुमच्या घरी जन्मल्यात आणि आता त्या घरातच आहेत. हा, घरातच. इथे 2 वेत तुमच्या घरातच झाल्यात, लहानपणापासून वाढले आणि आता इथंच 2 वेत दिलेले आहे. ह्या आता ओके. आम्ही कसं एक मोरा क्रॉस आहे. सांग काय आम्ही कसं करतोय, ही बारकी मसरं मोठी करतोय. बर. मोठी झाली की नाही की निम्मी येतं झाली की नाही आम्ही इकून टाकतो. विकून टाकताय? 2-3 वेत झाल्यावर. नाही बरोबर आहे, हे व्यवसायाचं हे तत्व चांगलं आहे. बरेच जण असं करतात. आता ही मोरा क्रॉस म्हैस आहे. बर ती पहिल्यावर 8 लिटर दूध दिल्या. बर. आता या दुसऱ्या वेताला 12 लिटर दूध चालू. 12 पर्यंत दिली मुरा क्रॉस मधल्या, मोरा क्रॉस तरी सुद्धा एवढं चांगलं दूध देते, म्हणजे तुमचे सांभाळून चांगलं याची. सांभाळणं नाही तर वैरण पाणी आहे. बरं बरं. व्यवस्था सगळी. 2 टाइम भरडा असते, 2 टाइम वैरण हे 2 टाइम आम्ही सारखी पेंट घालतो. होय का? बरं बरं. आणि हे आता पुढं गाई आपल्या HFच्या गाई दिसतात. उठवू काय? नको बसू देत कशाला, बसलेत निवांत दुपारचं वैरण ही कर. आपली HF गाय आहे. अच्छा, तर ही एक 18 ते 20 लिटर दूध देते. देते. बरं बरं. ही पण घरची आहे का तुम्ही आणला होता हिला? आम्ही विकत आणली होती. विकत आणली होती. बरं बरं. पुढचं बघू. हे आता आपल्या मशीनला, या 2 मशीनला झालेली हे दिसतात, रेडकं दिसतात. हा. ही रेड आहे आणि ही रेड आहे. ओके. आपल्या घरचीच आहे. आता त्या जनावरांना तयार केलं की हा. नाही तसंच त्यांना पण तयार करणार. बरं बरं बरं. हां दादा, ही आपली काय दुसरी गाय का HF मधली? हा, याचे बी बेंगलोर पेज गाय आहे. बरं. त्याला आम्ही 1 दिवसाचं असताना आणलं होतं. 1 दिवसाचं पिल्लू आणलं 1 होता? दिवसाचं पिल्लू आणलं होतं. बरं बरं बरं. म्हणजे जातीवंत आहे म्हणून आणलं होतं. अच्छा. आता ह्याला 9वा महिना चालू आहे सध्या. बरं. आणि आता येल्यानंतर 20 ते 25 लिटर पण दूध देईल. 20-25 येईल पहिल्या वेळेलाच? हा, पहिल्या वेताला. अरे बापरे, चांगलं आहे. आता ऋषिकेश दादानी सध्या आपला नवीन गोठा एक करायला घेतलेला आहे. दादा कसं कसं काय काय नियोजन आहे ह्या गोठ्याचं, हे कसं करणार आहे तयार? ह्या गोट्याचं नियोजन कसं आहे, आता पहिला आम्ही पाया काढणार आणि नंतर कोबा परशी करून डावून ते तिकडच्या बाजूला म्हैस आणि गायासने गायच नाही. बरं आणि बरं. इकडच्या बाजूला शेळ्यासने. शेळ्यासनी. असं नियोजन आहे आपलं. म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्ही सगळं बसवायचा विचार आहे? हा, सगळंच बसवायचं एका ठिकाणी सगळं बसवलं. बरोबर. मग तो गोठा आता जो शेळ्यांचा आहे तिथं काय करणार? तिथं पण तू गोटं ठेवणारच. ठेवणारच. इमर्जन्सीला तू वापर. म्हणजे संख्या वाढली वगैरे तरी पण उपयोगाला येते? नाहीतर नुसती पिल्ली तिकडं आणि शेळ्या इतर तरी पण असं चालतंय. करणार. मित्रांनो, आता सध्या शेतात काही विशेष लागवड नाही आहे, त्यामुळं ऋषिकेश दादा दिवसातून त्यांना 2 वेळा असं बाहेर मोकळं चरण्यासाठी फिरण्यासाठी सोडतात. हे काकांचं काय झालं वैरण? हे चिंचेचं झाड आहे. बर. या झाडाची आपल्या लई साथ आहे. 12 महिने हां हां. हे झाडाची वैरण का नाही आम्ही बर. शेळ्यांना घालतो. त्या आकड्यात तशा पद्धतीने काढायचं बर. आणि त्याचं त्यांना खायला घालायचं वैरण त्या शेळ्यांना घालायचं. शेळ्यांना. आणि हे फार आवडतं, विलायती चिंच असो काय असो, जे काटेरी झाडं आहेत काटेरी झाड आणि पाक सालीसकट खातात ते. बरोबर, चांगलं आहे चांगलं आहे. मित्रांनो, आपलं हे ऋषिकेश दादांचे काका आहेत, त्यांचं सुद्धा एक छानसं शेळीपालन इथं दिसलं, म्हणून मी त्यांना विनंती केली त्यांच्या शेळीपालनाबद्दल थोडक्यात माहिती द्या म्हणून. मी कृष्णा शंकर ओमासे बेडक, मालगाव रस्ता.
आमची जुनी परंपरापासून असलेल्या आमच्या आईच्या असल्या शेड आहे ती बरं. ती आम्ही काय मोडली नाही आहे अशी आहेत आणि बरं. त्यात आम्ही दुसरी पिट्टल जातीची विकत पिल्ले आणले आता बिटलची पण चालू केलं तुम्ही त्याच्यासोबत हां बरं 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 किती संख्या आहे सध्या आपली आमचे एक 7 शेड आहेत 7 शेरड आहेत हां. बरं देशी एक आहे हां आणि बिट्टलची 6 6 बिटल एक देशी एक देशी बरं बरं यांची पिल्लं वगैरे कुठं विकता पिल्ले असे घरगुतीच घेऊन जाते घरगुती येऊन घेऊन जातात घेऊन जाते. छान छान आणि बाकी यांचं पण वैरणीचं कसं कसं असतं पानमळ्याची वैरण थोडी असते हत्तीकाची थोडी असते बरं असं मिक्स करून घालतो बरं बरं मक्का हां खुराकमध्ये मका गहू मका वगैरे गव्हाण मक्का बरं बरं जर आपले बिटलचे एक 2 जनावर दाखवा की आम्हाला कसे कसे कुठले ही एक आहे बघा ही दुसऱ्या येताचे बरं शेळी शेळी हां हां हा आता तुमचा ब्रिडिंगसाठीच आम्ही आहे का हा हे आता ब्रिडिंगसाठी तयार केलाय अजून चालू नाही बस किती दातावर आहे हा हे 5 महिन्याचा 5 महिन्याचा आहे हां. हां अजून बराच वेळ आहे होय अजून 5 महिन्याची तब्येत चांगली घेतली आहे ना होय बरं आणि तिकडं हे सगळे बिटलच आहे ना तिन्ही हा हा बेटा दिशा आहे एक पलीकडची दिश आहे का मोरकानी आहे ती काळी मोरकानी बरं 10,000 प्रमाणे पिल्लू आणले आम्ही बरं 1 किलो 10,000 प्रमाणे आणले बारका असताना किती वयाचं साधारण त्यावेळेला तर बी 3 महिन्याचे असतात 3 महिन्यात पिलू 10,000 प्रमाणे आणला आहे हा नाही ठीक आहे बिटलमध्ये सध्या चालूच आहे तसा हिशोबाने आणि आहेत शेळ्या चांगल्या आहेत तुमच्या बिटलच्या बरं मग हे आपलं शेळीपालन परवडते तुमच्या शेतीसोबत करता येते जोडधंदा म्हणून जोडधंदा म्हणून परवडते हा चालेल 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 धन्यवाद दादा हा पानमळा आहे ऋषिकेश दादा ह्या पानमळ्यासोबत शेळ्यांना वैरण भरपूर उपलब्ध होते पानमळा आपल्याला दाखवतात चला बघूया इथं पानाचा खुडा चालू आहे काय पुढे चालू चला तर मग मित्रांनो आजचा हा आपला व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला आम्हाला कमेंटमध्ये कळवा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा असंच आपण तुमच्यासाठी इथून पुढेही छोटेसे पण सुंदर पद्धतीने केलेले शेळीपालनचे व्हिडिओ घेऊन येत आहोत त्यामुळे जर आपले व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद मित्रांनो